नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट काहीतरी नवीन शिकवून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. दुसऱ्या दिवशी सकाळी सई कंपनीमध्ये पोहोचली तेव्हा रिसेप्शनवर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. कालच्या मीटिंगनंतर तिच्या प्रोफेशनल ॲटिट्यूडची संपूर्ण कंपनीमध्ये चर्चा होती. पण सईला त्याची पर्वा नव्हती. ती सरळ आपल्या केबिनमध्ये निघून गेली. टेबलवर एक छोटासा एन्व्हलप ठेवलेला होता. सईने तो उघडला. आत आत एक छोटंसं कार्ड होतं. त्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती, आज बिझनेस नाही, फक्त स्वतःसाठी जगण्याची परवानगी आहे. सईच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला, हे कोणी पाठवलं? तेवढ्यात तिचा फोन वाजला. राजवर्धनचा कॉल होता. सईने फोन उचलला. सई म्हणाली, तुम्ही? राजवर्धन म्हणाला, हो मीच. मला आज संध्याकाळी तुमच्यासोबत थोडं बाहेर जायचं आहे, चालेल ना? सई काही क्षण शांत राहिली. कुठे? मग तिने विचारलं. ते मी सांगणार नाही, राजवर्धन म्हणाला. मग मी का यावं? सई म्हणते. राजवर्धन हसला. तो म्हणाला, कारण आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात. सईच्या चेहऱ्यावर हसू आलं. ठीक आहे. संध्याकाळी सई कंपनीच्या बाहेर आली. समोर राजवर्धन उभा होता. यावेळी त्याच्या हातात ना बिझनेस फाईल होती ना लॅपटॉप. फक्त एक छोटंसं गिफ्ट बॉक्स होतं. सईने आश्चर्याने विचारलं, हे काय? राजवर्धन म्हणाला, उघडा. सईने बॉक्स उघडलं. आत एक सुंदर ब्रेसलेट होतं. त्यावर छोट्या अक्षरात लिहिलं होतं, BU. सई काही क्षण ते पाहत राहिली. हे का? तिने विचारलं. राजवर्धन म्हणाला, गेल्या काही दिवसात तुम्ही सगळ्यांसाठी सगळं करत आहात. कंपनी, तुमचे डॅड, तुमच्या मॉमची काळजी आणि प्रत्येकाच्या अपेक्षा. तो थोडा थांबला. पण स्वतःसाठी तुम्ही शेवटचं कधी जगलात? तो म्हणाला. सईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने ब्रेसलेट त्याच्याकडे पुढे केलं. तुम्हीच घालून द्या, ती म्हणाली. राजवर्धन क्षणभर थांबला. मग त्याने अलगद तिच्या मनगटात ते ब्रेसलेट घातलं. दोघांची नजर भिडली. त्या क्षणी आजूबाजूचं सगळं जणू शांत झालं. राजवर्धन तिला एका शांत जागी घेऊन गेला. तिथे छोटंसं ओपन एअर डिनर सेटअप होतं. सईने आजूबाजूला पाहिलं. हे सगळं तुम्ही केलं? हो, तो उत्तरला. पण का? ती म्हणाली. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण मला आज तुम्हाला एक वेगळी सई म्हणून पाहायचं आहे. सई हसली. म्हणजे? ती प्रोफेशनल सई नाही. ती प्रत्येक समस्या सोडवणारी सई नाही. ती कोणाची मुलगी किंवा कंपनीची CEO म्हणून ओळखली जाणारी सई नाही. तो तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, फक्त सई. सईच्या डोळ्यात चमक आली. आणि तुम्हाला वाटतं मी तशी आहे? तिने प्रश्न केला. राजवर्धन शांतपणे म्हणाला, मला वाटतं. तो थांबला. मला ती सई सर्वात जास्त आवडते, तो बोलून गेला. सई काही क्षण गप्प राहिली. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू लाजरी स्माईल आली. दोघे डिनर. तर मित्रांनो, इथं डिनर म्हणजे स्टार्टर आहे. दोघे डिनर करत असताना सईने अचानक विचारलं, राजवर्धन, मी तुम्हाला कधीपासून आवडायला लागले? राजवर्धनच्या हातातला स्पून हवेतच थांबला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हा प्रश्न तुम्ही का विचारलात? सई म्हणाली, तुम्हीच म्हणालात ना आज फक्त सई, म्हणून आज मीही काही प्रश्न मनात ठेवणार नाही. राजवर्धन हलकसा हसला. मग एक अट आहे. काय? आधी माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. सईने डोळे मोठे केले. मी? ती मोठ्याने म्हणाली. हो, तुम्हीच. राजवर्धन म्हणाला. तुम्हाला माझ्यासोबत असताना सुरक्षित वाटतं? सईने एक क्षणही विचार नाही केला. ती उत्तरली, हो. राजवर्धनने लगेच पुढचा प्रश्न केला. मी जवळ असलो की तुम्हाला बरं वाटतं? सई हळूच हसली. हो. मी काही दिवस दिसलो नाही तर? यावेळी सई शांत झाली. काही सेकंदांनी तिने नजर खाली केली. ती थांबली. मग अगदी हळू आवाजात म्हणाली, ते मला अजिबात आवडणार नाही. राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो पुढे काही बोलणार, पण मध्येच थांबला. तोच वेटरने डिनर आणला आणि तो टेबलवर सेट केला. रात्रीचं वातावरण शांत होतं. समोरच्या टेबलवर डिनर वाढलेलं होतं आणि सई, राजवर्धन एकमेकांसमोर बसले होते. काही क्षणांपूर्वी झालेल्या त्यांच्या भावनिक कॉन्व्हर्सेशननंतर दोघांमध्ये एक वेगळी शांतता निर्माण झाली होती. सईच्या हातातलं ब्रेसलेट पाहून राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला.
स्क्रीनवर नाव होतं विहान. राजवर्धनने कॉल उचलला. बोल विहान. विहानचा आवाज थोडा गंभीर होता. बॉस, सॉरी डिस्टर्ब करतोय, पण कंपनीमधून एक अर्जंट अपडेट आहे. राजवर्धनने सईकडे पाहिलं. ती शांतपणे त्याच्याकडेच पाहत होती. काय झालं? तो म्हणाला. विहान बोलू लागला. आपण उद्या सकाळी साईन करणार असलेला प्रपोजल, त्यात एक महत्त्वाचा क्लॉज बदलला गेला आहे. राजवर्धनचा चेहरा लगेच गंभीर झाला. कुणाच्या परमिशनने? त्याने विचारलं. अजून कन्फर्म झालेलं नाही बॉस. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग शांत आवाजात म्हणाला, कोणालाही काहीही करू देऊ नकोस. फाईल लॉक कर आणि उद्या सकाळपर्यंत कुठलाही अप्रूव्हल पुढे जाऊ देऊ नकोस. विहान म्हणाला, ओके बॉस. राजवर्धनने कॉल ठेवला. सई त्याच्याकडेच पाहत होती. कंपनीचा विषय आहे? तिने विचारलं. राजवर्धन म्हणाला, हो. सईने लगेच विचारलं, मग तुम्ही आपण परत जाऊया असं म्हणणार? राजवर्धन तिच्याकडे पाहून हलकंसं हसला. मग म्हणाला, नाही. पण सई काही बोलणार त्याआधीच राजवर्धन म्हणाला, बिझनेस मी हँडल करेन. तो थोडा पुढे झुकला. आजची संध्याकाळ मी बिझनेसला देणार नाही. सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. इतक्या मोठ्या प्रॉब्लेमनंतरही ती म्हणते. राजवर्धन शांतपणे म्हणाला, प्रॉब्लेम उद्याही असेल, पण आजची संध्याकाळ पुन्हा मिळणार नाही. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. राजवर्धनने वेटरला बोलावलं. आजचं डेझर्ट आणा, तो म्हणाला. सईने आश्चर्याने विचारलं, डेझर्ट? हो, पण मी डेझर्ट घेत नाही, ती म्हणाली. राजवर्धन हसला. आज घ्यायचं आहे. पण का? कारण आज तुम्ही स्वतःसाठी जगणार आहात, आठवतंय ना? सईने हसत मान हलवली. ती म्हणाली, तुम्ही ना? मी काय? त्याने विचारलं. खूप हट्टी आहात, सई म्हणाली. राजवर्धनने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, तुमच्या बाबतीत थोडा आहे. सई पुन्हा शांत झाली. तोच डेझर्ट आलं. सईने एक छोटा घास घेतला. तिच्या चेहऱ्यावर समाधान आलं. राजवर्धनने विचारलं, कसं आहे? छान, ती म्हणाली. म्हणजे? तुम्ही निवडलंय म्हणून छान आहे. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हे मी लक्षात ठेवतो, तो म्हणाला. काय? सईने विचारलं. तुम्हाला माझ्या आवडीच्या गोष्टी आवडायला लागल्या आहेत हेच. सई हसली. असं काही नाही. मग माझ्यासोबत इतकं सहज का हसता? त्याने विचारलं. सईचा चेहरा क्षणभर शांत झाला. तिने त्याच्याकडे पाहिलं. कारण ती थांबली. मग म्हणाली, तुमच्यासोबत असताना मला स्वतःला काहीही सिद्ध करावं लागत नाही. राजवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सई पुढे म्हणाली, तुमच्यासोबत मी फक्त सई असते. राजवर्धन काही क्षण काहीच बोलला नाही. मग शांतपणे म्हणाला, मला तीच सई आवडते. सईच्या डोळ्यात हलकी चमक आली. डिनर संपल्यानंतर दोघेही बाहेर आले. थंड वारा वाहत होता. सईने आपले केस कानामागे सारले. राजवर्धन तिच्याकडेच एकटक पाहत होता. सईने विचारलं, काय पाहताय? काही नाही, तो म्हणाला. तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय? राजवर्धन हसला. कारण आज पहिल्यांदा तुम्ही इतक्या शांत दिसत आहात. सईने हलकंसं हसत उत्तर दिलं. कदाचित कारण तुम्ही आज माझ्यासोबत आहात. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने हात तिच्यासमोर पुढे केला. चला. सईने त्याचा हात पाहिला. कुठे? थोडं चालूया. सईने त्याचा हात हातात घेतला. दोघेही हळूहळू पुढे चालू लागले. काही अंतर गेल्यावर सई थांबली. राजवर्धन, ती म्हणाली. तो तिच्याकडे वळला. आजची डेट मला खूप आवडली, सई म्हणाली. राजवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. डेट? सईला स्वतःच्या शब्दांची जाणीव झाली. ती थोडी लाजली. म्हणजे डिनर? राजवर्धन हसला. मी तर डेटच समजत होतो. सईने त्याच्याकडे पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण नजरानजर झाली. राजवर्धन तिच्या आणखी जवळ आला. सई, तुम्हाला माझ्यासोबत अशा प्रकारे वेळ घालवायला आवडतो? सईने हळूच मान हलवली. हो, ती म्हणाली. राजवर्धनने तिच्या डोळ्यात पाहिलं. मग मला एक गोष्ट सांगायची आहे. सईची नजर त्याच्यावर स्थिरावली. मग राजवर्धनने पुढचं वाक्य बोलण्याआधीच विहानचा मेसेज आला. बॉस, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. उद्याची मीटिंग सेफ आहे. राजवर्धनने मेसेज वाचला आणि फोन खिशात ठेवला. सई म्हणाली, आता काय झालं? राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. काही नाही. मग हसत म्हणाला, आता कोणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. मग तुम्ही काय सांगणार होतात? राजवर्धन काही क्षण शांत राहिला. तो तिच्या अगदी जवळ आला. जे खूप दिवसांपासून माझ्या मनात आहे तेच, तो म्हणाला. सईच्या हृदयाची धडधड वाढली. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला,
पण ते मी उद्या सांगेन. सईने आश्चर्याने विचारलं, उद्या का? राजवर्धनच्या चेहऱ्यावर तेच आत्मविश्वासपूर्ण स्मित होतं. कारण काही गोष्टी घाईत सांगायच्या नसतात. तो तिचा हात हातात घेत म्हणाला, त्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा सांगायच्या असतात. सई त्याच्याकडे पाहत राहिली. तिला अजूनही माहीत नव्हतं उद्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक ठरणार होता. रात्रीचं वातावरण शांत होतं. डिनर संपलं होतं. समोरच्या जागेवर मंद प्रकाश पसरला होता आणि हलका वारा वाहत होता. सई आणि राजवर्धन अजूनही तिथेच एका खुर्चीवर बसले होते. सई म्हणाली, एक गोष्ट सांगू? राजवर्धन म्हणाला, हो सांगा ना. आज तुम्ही खूप वेगळे वाटताय. राजवर्धन हलकंसं हसला. ते कसं? सईने थोडा विचार केला. ती म्हणाली, आज तुम्ही राजवर्धन राठोड नाही. ती हसली. मग मग म्हणाली, फक्त राजवर्धन आहात. राजवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. आणि तुम्ही? मी? आज तुम्हीही बिझनेसवुमन नाही. सईने हसत विचारलं, मग कोण? राजवर्धन थोडा पुढे जवळ झुकत म्हणाला, फक्त सई. दोघांच्या नजरा एकमेकांमध्ये अडकल्या. सईने लगेच नजर दुसरीकडे वळवली. काही क्षणांनी राजवर्धन उठला. त्याने हात पुढे केला. चला. सईने त्याचा हात धरला. आता कुठे? तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे, तो म्हणाला. दोघेही थोडं पुढे चालत गेले. समोर एक छोटंसं खुलं गार्डन होतं. आकाशात असंख्य तारे चमकत होते. सईने वर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर खरंखुरं आश्चर्य उमटलं. वाव. राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, आवडलं? खूप, ती म्हणाली. ती काही क्षण आकाशाकडे पाहत राहिली. मग अचानक म्हणाली, मला लहानपणी तारे मोजायला खूप आवडायचे. राजवर्धन हसला. आणि किती मोजायचात? तो म्हणाला. सगळे, सई म्हणाली. म्हणजे? त्याने विचारलं. मी ठरवलं होतं की एक दिवस सगळे तारे मोजणार. राजवर्धन हसत म्हणाला. मग किती मोजले? सई त्याच्याकडे पाहत म्हणाली, एकही नाही. का? कारण मॉम म्हणायच्या. सई हसली. तारे मोजता येत नाहीत, फक्त पाहता येतात. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुमच्या मॉम अगदी बरोबर बोलायच्या. सई हसली. हो का? राजवर्धन पुढे म्हणाला, कारण त्यांनी तुम्हाला एक गोष्ट चांगली शिकवली. काय? सईने विचारलं. राजवर्धन तिच्याकडे पाहत पुढे म्हणाला, काही सुंदर गोष्टी मिळवण्यासाठी नसतात, तर त्या फक्त जपण्यासाठी असतात. सईची नजर त्याच्यावर स्थिरावली. तिला त्या वाक्यात काहीतरी वेगळं जाणवलं. तेवढ्यात वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली. सईचे केस चेहऱ्यावर आले. राजवर्धनने हात पुढे केला आणि अगदी अलगद तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. सई स्तब्ध झाली. राजवर्धनचा हात काही क्षण तिथेच थांबला. दोघांची नजर पुन्हा भिडली. राजवर्धनने हळू आवाजात विचारलं, घाबरलात? सईने नजर न हटवता उत्तर दिलं, नाही. मग? तो म्हणाला. माहीत नाही, ती म्हणाली. राजवर्धन हलकंसं हसला. सईच्या चेहऱ्यावर लाज उमटली. काही वेळाने दोघे एका बाकावर बसले. सईने अचानक राजवर्धनचा हात पाहिला. तुमच्या हातावर ही छोटीशी जखम कशी? तिने विचारलं. राजवर्धनने हात पाहिला. काही नाही, तो म्हणाला. सईने त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला. काही नाही म्हणताय आणि ही जखम कशी झाली मग? ती काळजीपूर्वक त्यावर हात फिरवू लागली. राजवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. तो म्हणाला, तुम्ही जर अशी काळजी घेत राहिलात तर? सईने वर पाहिलं. तर काय? तर मला मुद्दामून जखम करून घ्यावीशी वाटेल, राजवर्धन म्हणाला. सईने त्याला हलकंसं मारलं. गप्प बसा. राजवर्धन हसला. सई ही हसू लागली. दोघांचं हसू काही क्षण त्या शांत रात्रीत घुमत राहिलं. काही वेळाने सई शांत झाली. तिने राजवर्धनच्या खांद्यावर हलकंसं डोकं टेकवलं. राजवर्धन क्षणभर स्थिर झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं. सईने डोळे मिटले होते. ती हळू आवाजात म्हणाली, आज मला काहीच विचारायचं नाही. राजवर्धनने विचारलं, का? कारण आज मला फक्त हा क्षण जगायचा आहे, ती म्हणाली. राजवर्धनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आलं. त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. मग आज काहीही विचारू नका, तो म्हणाला. काही क्षण शांतता पसरली. मग सईने डोळे न उघडताच विचारलं, राजवर्धन, तुम्ही माझ्यापासून कधी दूर जाणार आहात का? राजवर्धनचा चेहरा गंभीर झाला. त्याने तिच्या हातावर आपली पकड घट्ट केली. तुम्ही मला दूर जायला सांगितलं नाही तर कधीच नाही, तो म्हणाला. सईने डोळे उघडले. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग मी कधीच सांगणार नाही. राजवर्धनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्या रात्री पहिल्यांदा त्या दोघांच्या नात्याला कुठल्याही नावाची गरज नव्हती, कारण त्यांच्या शांततेतच सगळी उत्तरं दडली होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.